नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्वजण? मजेत ना? चला तर आपण आता सर्व उपवास वगैरे जवळ येत आहे, शिवरात्री वगैरे, तर रत्नाळा कशी भाजतात तव्यावर, तर मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे. याला छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया, म्हणजे माती वगैरे असते. तर माझ्याकडे मी एकटीच खाणार आहे, छान स्वच्छ धुवून घेते. आणि आमच्याकडे लाल आणि पांढरे दोन्ही कलरचे मिळतात. 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते. खूप माती आहे याच्यामध्ये. स्वच्छ पाण्याने मी 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहे. कंदमुळे असल्यामुळे जमिनीत होतात ना हे मुळे, तर याला माती खूप असते, म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचं. छान स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे. तर बघा मित्रांनो, मी लोखंडी तवा ठेवलेला आहे. गॅस आपल्याला चालू करायचा आहे आणि तव्याला आणि थोडं तूप लावून घ्यायचं सुरुवातीला. आणि रत्नाळाला पण आपण तूप लावून घेऊया. तुम्ही काय काय बनवता रत्नाळापासून? आम्ही तर रत्नाळाची खीर, शिरा, पुरण भरपूर काही बनवतो. आणि याला पण आपण तूप लावून घेऊया. सुरुवातीला गॅस थोडा मोठाच ठेवायचा, नंतर गरम झाल्यानंतर थोडं मीडियम ठेवतो आपण. असं एक एक ठेवून घेऊ. तूप लावल्यामुळे याला खूप चव छान येते. छानपैकी आपण तूप लावून घेऊया. छान तूप आपण थोडं आजूबाजूनी सोडूया आणि आपण मीडियम गॅसवर छान याला वाफ येऊ द्यायचं आहे. आणि मध्ये मध्ये आहे ना आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर मी थोडं झाकण ठेवते आणि छान शिजू देते. थोडं झाकण आपण उघडून बघूया आणि याची बाजू आहे ती पलटून घ्यायची, जेणेकरून खालून जळला नाही पाहिजे. शिजायला कमीत कमी अर्धा तास लागतो. बघू शकता, बाजू आहे ती पलटत राहायची आणि नंतर आपण झाकण ठेवू. बरोबर साईजचं झाकण घ्यायचं तव्याच्या. चूल नसल्यामुळे आपण अशा प्रकारे पण आपण भाजून खाऊ शकतो. तीच टेस्ट, तीच चव चुलीवरची. नक्की बनवा. सतत आपल्याला खालीवर करत राहायचं आहे. आणि नंतर आपण पुन्हा एकदा झाकण लावू. मित्रांनो, छान दोन्ही साईडने, तिन्ही साईडने मी छान 2-3 वेळा परतवलं आहे. तर आता हे रत्नाळा बघा, बघू शकता अशा प्रकारे छान शिजलं आहे. तर तुम्ही बनवा उपवासाच्या वेळेस. महाशिवरात्री येईल तेव्हा, किंवा उपवास असते श्रावण महिन्यामध्ये, किंवा कोणताही उपवास असते तेव्हा नक्कीच बनवा तुम्ही. आणि मी बनवली ही पद्धत तुम्हाला कशी वाटते ते पण कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. सोपी आहे ना ही पद्धत? थोडा वेळ लागतो पण सोपी आहे. आणि टेस्ट पण तीच आहे, चुलीवरचीच टेस्ट आहे. बघू शकता शिजलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी, मी केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्कीच कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. बघू शकता छान आहे. तर अशा पद्धतीने आपण सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये रत्नाळा मी कशी शिजवतात तव्यावर ते दाखवलेली आहे. नक्कीच तुम्हाला पसंत येईल आणि नक्कीच तुम्ही बनवा. आणि रेसिपी पूर्ण बघा. रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटूत आपण एक छानसे व्हिडिओमध्ये. असं पलटत राहायचं. सगळे शिजले आहे दोन्ही बाजूने पण.
भेटूत आपण एक छानसे व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. धन्यवाद. कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. जरूर कमेंट्समध्ये सांगा की ही केलेली मी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. धन्यवाद परत एकदा.